बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. जर अजूनही आपण शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला शिवसैनिकांना सबस्क्राईब केला नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना कळकळीची विनंती करतो, आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ या आपल्या माध्यमाला आपण लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करावं. काल आपण सर्वांनी पाहिलं असाल मॅट्रिक्सचा आणि IANSचा एक स्वतंत्र सर्वे आला. या सर्वेचे आकडे आपण सर्वांनी पाहिले असाल. महाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीला म्हणजे या विधानसभा निवडणुकींच्या अगोदर जो काही आकडेवारी यांनी घेतली त्यामध्ये सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये कुठल्या युत्या आघाड्यांच्या बाजूने जनतेचा कौल आहे किंवा कुठल्या पक्षाच्या बाजूने किती जनतेचा कौल आहे हे दाखवण्याचा काल एक प्रयत्न झाला होता. आता खरं तर मॅट्रिक्स IANS तसे बघायला गेले तर नावाजलेले सर्वे आहेत. यांची आकडेवारी तशी तंतोतंत नाही, पण काहीशी 19-20च्या फरकाने यांची आकडेवारी अतिशय बरोबर लागत असते. त्याच्यामध्ये IANSचा मला खात्री नाही, पण मॅट्रिक्सच्या आकडेवारीची मला थोडीशी खात्री आहे. आता मॅट्रिक्स आणि IANSने नेमके काय सर्वे सर्वांसमोर ठेवलेत याची आकडेवारी मी तुम्हा सर्वांसमोर ठेवेलच. त्याचबरोबर लोकसभेच्या निवडणुकांच्या वेळेस बघा शेवटी काय असतं, थोडाफार का होईना या सर्व सर्वेंवर एक प्रभाव असतो आणि कुठेतरी काहीतरी लेनदेन झालेली असते, हे नाकारता येत नाही. पण सर्व 100%च्या 100% सर्वेंवर प्रभाव असतो असंही मी म्हणणार नाही आणि एवढा बालिशपणा आम्ही दाखवणार देखील नाही. पण लक्षात घ्या, आज या सर्वेंनी नेमके काय आकडे समोर ठेवलेत आणि त्याचबरोबर जे महाविकास आघाडीचे अंतर्गत सर्वे होते, ज्या अंतर्गत सर्वेंच्या आधारावर ज्या प्रकारे जागा वाटप होत असतात, शिवसैनिकांनो लक्षात घ्या, बऱ्याचशा ठिकाणी असं होत असतं की आपल्याला वाटत असतं इथे आपला प्रभाव जास्त आहे, आपलं संख्याबळ जास्त आहे. पण ज्यावेळेस अंतर्गत सर्वे घेतले जातात त्यावेळेस खरी माहिती ही समोर येत असते की खरंच इथे कुठल्या पक्षाचं, कारण ते जे सर्वे होत असतात ते पक्षनिहाय होत असतात. त्यामध्ये आपल्याला अचूक अशी माहिती मिळते की जिथे खरंच जे आपल्या पदाधिकाऱ्यांकडनं सांगितलं जातं आणि ग्राउंड रियालिटीवर काय असतं. बरं, हा सर्वे करणारा सर्व स्टाफ जो असतो हा सर्व गुपित ठेवला जातो. याच्यामध्ये काय काय गोष्टी येतात, तुम्हाला सर्वे कधी होतं हे माहित नसतं, म्हणजे पदाधिकाऱ्यांना हे सर्वे कधी घडतात हे देखील माहिती नसतं. हे सर्वे होऊन देखील जातात, पदाधिकाऱ्यांना त्याची कानोकान खबर देखील लागत नाही. कारण जर तशा प्रकारची माहिती दिली गेली समजा, तर त्या सर्वेंवर त्याचा परिणाम होणार आणि त्याच सॅम्पलला विचारलं जाणार ज्या सॅम्पलचं मत आपल्या बाजूने आहे किंवा महाविकास आघाडीच्या बाजूने आहे किंवा त्या सॅम्पलचं मत एखाद्या विशिष्ट पक्षाच्या बाजूने आहे. त्यामुळे या सर्वेची कानोकान खबर दिली जात नाही. अशा प्रकारचे पक्षांतर्गत, आणि हे सर्व सर्वे फक्त शिवसेना, भाजप किंवा शिंदे गट असेल किंवा राष्ट्रवादी पक्ष असेल किंवा काँग्रेस असेल, या सगळ्याच पक्षांमध्ये अशाच प्रकारचे हे सर्वे होत असतात, अंतर्गत सर्वे होत असतात. एजन्सीजला हे सर्वे दिले जातात. हे काही कोणी पक्षांतर्गत म्हणजे पक्षाचे पदाधिकारी जाऊन वगैरे काही सर्वे करत नसतात आणि हे जवळपास सर्वच पक्षांमध्ये चालतं. आता या सर्व अंतर्गत सर्वेंचा एकंदरीत लेखाजोखा पाहता, त्यानंतर लोकसभेला महाविकास आघाडीला आणि महायुतीला झालेलं मतदान पाहता आणि त्यानंतर महाराष्ट्रात घडलेल्या घडामोडी पाहता, या सर्वांचा एकत्रित जर ताळमेळ लावलात तर सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये कुणाला किती मतदान होईल, कुणाला किती जागा येतील, म्हणजे सबंध महाराष्ट्रभर, विशेषतः पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, या भागात जिथे विशेषतः शिवसेनेचं प्राबल्य आणि कोकण पट्टा असेल, इथून नेमकी कुणाची सरशी होणार आहे, या सर्वांचा आपण देखील लेखाजोखा घेतलेला आहे. त्यातला काहीसा भाग मी तुम्हा सर्वांसमोर मांडण्याचा एक प्रयत्न करेल. पण लक्षात घ्या शिवसैनिकांनो, आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये या सर्वेंच्या प्रमाणे जर विचार केला तर कुणाला किती मतदान होणार आहे आणि खरंच या सर्वेंचं म्हणजे आता झालेले हे सर्वे, काल परवा झालेले हे सर्वे आणि त्यांचा जो प्रसिद्ध झालेला निकाल, याचा खरंच महाराष्ट्राच्या निवडणुकांवर काही परिणाम होणार आहे का, या सर्वांवर आपण पुढची 5 ते 6 मिनिटं बोलूयात. आता IANS आणि मॅट्रिक्स यांचा सर्वे काय सांगतो बघा. काही ठिकाणी खोडसाळपणा झालेला आहे, हे नाकारता येत नाही. कारण शिंदे गटाला 33 ते 57 हा पेंड्युलम दाखवलेला आहे. भारतीय जनता पक्षाला 62 ते 107 जागा दाखवलेल्या आहेत, म्हणजे न्यूनतम आणि अधिकतम 62, 107. शिंदे गट 33, 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट 20 ते 42. म्हणजे ह्यांची मिनिममची बेरीज केली तर ती जाते 125च्या आसपास आणि यांची अधिकतमची जर बेरीज केली तर ती 160, 165च्या आसपास जाते. म्हणजे ह्यांचं दाखवायचं असं आहे सर्वेमध्ये, मला हेच कळालं नाही मिनिमम पकडायचं की मॅक्सिमम पकडायचं, नेमका अचूकपणा ह्याच्यात दिसत नाही. कारण जर मिनिमम पकडलं तर सरकारच्या बाहेर बसतात
आणि मॅक्सिमम पकडलं, जो 145 प्लसचा जो आकडा आहे मॅजिक फिगरचा, जर अधिकतम पकडलं तर मॅक्सिममच्याही पुढे जाऊन बसतात. त्यामुळे काही डोक्याला गणित लागत नाही. त्यानंतर आपण आपल्या आकडेवारीवर येऊया. महाविकास आघाडीच्या या सर्वेप्रमाणे काँग्रेसला कमीत कमी 38, जास्तीत जास्त 61 जागा दाखवलेल्या आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 26 कमीत कमी आणि जास्तीत जास्त 51चा आकडा दाखवलेला आहे. आणि शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 36 कमीत कमी 51चा जास्तीत जास्त आकडा दाखवलेला आहे. आता ह्याच्यामध्ये झालंय बघा ना कसं. ह्याच्यामध्ये दाखवलंय शिवसेना 26-51, कमीत कमी 26, जास्तीत जास्त 51, आणि शिंदे गट कमीत कमी 33, जास्तीत जास्त 57. म्हणजे शिवसेनेला मिळणाऱ्या विधानसभांच्या जागा या शिंदे गटापेक्षा ह्या कमी दाखवलेल्या आहेत. याचा सगळ्याचा मी पर्दाफाश करणार आहे, तुमच्या सर्वांच्या समोर करणार आहे. पण ही अशा प्रकारची खोडसाळ वृत्ती आहे. काही प्रमाणात मी मगाशी तुम्हाला म्हटलं, जरुरी नाही की 100%, कारण 100% करू शकत नाही. कारण सर्वेजला आपल्या स्वतःची विश्वासार्हता देखील जपावी लागते, थोड्याफार प्रमाणात जपावी लागते, नाहीतर या सर्वेला कुत्र विचारणार नाही. मी ते सगळं तुम्हाला पुढे सांगेल. आता इतर पक्षांमध्ये कुणाकुणाचं प्राबल्य दाखवलंय. नवल या गोष्टीचं वाटलं. समाजवादी पक्ष अखिलेश यादवांचा उत्तर प्रदेशातल्या त्या समाजवादी पक्षाला 0 ते 12 जागा दाखवल्यात. म्हणजे एकतर 0 नाहीतर 12. म्हणजे बघा कुठे ताळमेळ लागत नाहीये. 0-12 जागा समाजवादी पक्ष लढतोय का याचा ह्या सर्वेवाल्यांनी खरंच अभ्यास केला असेल की मला माहिती नाही. 0 ते 2, 0 ते 3 पर्यंत जास्तीत जास्त आपण विचार करू शकलो असतो, आणि 0 ते 2 शिवाय समाजवादी पक्ष पुढे जाऊ शकत नाही. यांनी दाखवल्या 12 जागा. मनसेला 0 ते 4, 0 ते थेट 4 पर्यंत दाखवलं. आणि त्यानंतर इतर पक्ष जे आहेत त्यांचा 4 ते 8 मध्ये यांचा पेंड्युलम दाखवला. म्हणजे 4 ते 8 मध्ये मग प्रहार संघटना असेल, रासप असेल, किंवा RPI असेल, किंवा वंचित बहुजन आघाडी असेल, या सर्वांमध्ये 4 ते 8चा ह्यांनी पेंड्युलम दाखवला. आता म्हणजे युतीचं एकंदरीत संख्याबळ काय दाखवलं यांनी. जर युती म्हणून किती तुम्हाला मतदान होणार आहे, तर युतीला मिळणार आहे 145 ते 165 जागा, आणि महाविकास आघाडीला 106 ते 126 जागा. महाविकास आघाडी जवळपास 30-35 जागांपेक्षा कमी दाखवलेली आहे बहुमतापासून, आणि 20 जागांनी अधिक युती आहे बहुमतापेक्षा पुढे. म्हणजे दाखवायचं एकंदरीत तात्पर्य असं होतं की कशा प्रकारे महायुती सत्तेमध्ये येणार आहे, ज्याचा परिणाम निवडणुकांवर होईल, ज्याचा परिणाम जे तळ्यात मळ्यातले मतदार आहेत, मी इकडे जाऊ की इकडे जाऊ, त्यांच्यावर होईल. आणि त्यांच्याकडनं कदाचित चला बाबा महाविकास आघाडी हरते की काय म्हणून मी महायुतीला मतदान करेल, आपलं मत फुकट नको जायला, अशा प्रकारचं एक वातावरण क्रिएट करण्याचा हा प्रकार आहे. जे काही असेल ते लक्षात घ्या शिवसैनिकांनो. लोकसभेला या महाराष्ट्राने देशापेक्षा एक कौल वेगळा दिलेला आहे. देशात जे काही वातावरण असेल, म्हणजे महाराष्ट्र एकटाच नव्हता, उत्तर प्रदेश देखील त्याच्यामध्ये तितकाच सहभागी आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र. उत्तर प्रदेशने आजवरच्या निचांकी जागा भारतीय जनता पक्षाला दिल्या. जवळपास 34 ठिकाणी समाजवादी पक्ष यांचे खासदार निवडून आले, जे मागच्या वेळेस अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतके खासदार होते समाजवादी पक्षाने, यावेळेस 34 खासदार निवडून आले. तिथेच भारतीय जनता पक्षाचे 405चे नारे हे फेल झाले. महाराष्ट्रातून जवळपास 42 खासदार एनडीएला जे आतापर्यंत मिळत होते, त्या 42ची नंबर गेला, 42चा आकडा गेला जवळपास 15 ते 16वर. आणि तो 16चा जो आकडा आहे तो आकडा आहे रवींद्र वायकरांची सीट, जिथे अमोल भैया कीर्तीकरांचा 47 मतांनी पराभव दाखवला गेला. मुंबईत तुम्ही पहा, मी हे सगळं तुम्हाला का उजळणी करतो याचं कारण तुमच्या लक्षात येईल. मुंबईतून जर तुम्ही पाहिलात, म्हणजे मुंबई हा कोकणचा भाग झाला, मुंबईमधनं महाविकास आघाडी 6 पैकी 5 जागांवर विजयी झाली. 6 पैकी 5 जागांवर मुंबईतनं 6 लोकसभेच्या जागा जातात, त्यातल्या 4 जागांवर शिवसेना विजयी झाली. मी 4थी जागा अमोल भैया कीर्तीकरांची विजयीमध्येच धरतोय. 47 मतांनी हा पराभव नसतो. बरं, समजा तो लोकसभेला पराभव असेल तर त्याच्या प्रत्येक विधानसभेमध्ये शिवसेनेला ही लीड मिळालेली आहे. 6च्या 6 विधानसभांमध्ये त्या उत्तर पूर्वेच्या जागेवर. त्यामुळे जवळपास 4 ठिकाणी शिवसेना, म्हणजे अमोल भैया कीर्तीकर असतील, त्यानंतर संजय दिना पाटील असतील, त्यानंतर अनिल देसाई साहेब असतील, असेच तुम्हाला सर्व शिवसेनेचे खासदार माहिती आहेत. आपले अरविंद सावंत साहेब देखील, त्यानंतर काँग्रेसच्या गायकवाड ताई, अशा प्रकारचे महाविकास आघाडीचे 5 आणि ह्यांचे पियुष गोयल 6वे, अशा 6 जागा मुंबईतनं. पण 6 पैकी 5 ठिकाणी
आणि पियुष गोयलांच्या देखील एका मतदारसंघामध्ये शिवसेनेला तिथे एक लीड म्हणू शकता तुम्ही. त्यामुळे मुंबईवर शिवसेनेचं प्रभुत्व आहे किंवा महाविकास आघाडीचं प्रभुत्व आहे. मुंबईतनं विधानसभेच्या जवळपास 36 जागा जातात. किती? 36 जागा. आणि या 36 पैकी जवळजवळ महाविकास आघाडीचं प्रभुत्व असलेल्या जागा आहेत या जवळपास 28 प्लस जातात. किती? 28 प्लस. आता 28 प्लस जागा महाविकास आघाडीचं प्रभुत्व असल्यानंतर आणि त्यातल्या जवळपास 22 ते 23 जागा शिवसेना एकट्याने लढत आहे. मुंबईतून शिवसेना सर्वाधिक जागांवर लढत आहे हे तुम्हाला माहिती असायला हवं. मुंबईतनं सर्वाधिक शिवसेना एकूण 94 ते 95 जागांवर महाराष्ट्रभरात लढते. या 94 ते 95 मध्ये महाराष्ट्रभरात शिवसेना किती जागांवर येणार आहे हे देखील मी तुम्हाला सांगेल. त्यानंतर काँग्रेस 103 104 जागांवर जे काही लढतंय त्याच्यातनं काँग्रेसला किती जागा मिळतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती जागा मिळतील अंदाजे याचा देखील मी तुमच्या सर्वांसमोर अंदाज ठेवेल. पण तत्पूर्वी मी तुम्हाला किती मतदान होणार आहे याच्यावर हा सर्वे नेमका काय सांगतोय ते पुन्हा एकदा सांगतो. हा सर्वे म्हणतो महाविकास आघाडीला 41% मतदान होईल. या आत्ताच्या घडीला 41% मतदान. पण लोकसभेत तुम्ही जर पाहिलं असाल तर महाविकास आघाडीला मिळालेलं मतदान आहे 44%. 44%. आणि महायुतीला हा सर्वे म्हणतोय 47% मतदान होईल. पण लोकसभेला महायुतीला 43% मतदान झालेलं आहे आणि अदरला 12% मतदान. बरं आता मला सांगा हा एवढा 4चा जो फरक आहे 43 ते 47 या 4च्या फरकासाठी नेमकं या महायुतीने केलं काय महाराष्ट्रामध्ये? मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार केला की त्यानंतर तुम्ही बदलापूर घडवलं, ठाण्यामध्ये बलात्काराची प्रकरणं, उरणमध्ये बलात्काराची प्रकरणं, शिळफाट्यामध्ये बलात्काराची प्रकरणं किंवा त्या नाखवा भगिनीचा तिकडे झालेला तो ऍक्सिडेंट झाल्यानंतर महिलांची सुरक्षा या अशा अनेक गोष्टी आहेत. रोजगार असतील, महाराष्ट्रातील रोजगार पळवलेले असतील, त्यानंतर मराठ्यांना दिलेला आरक्षणाचा फसवा शब्द. नेमकं आपण केलं काय ज्याच्यामुळे तुम्हाला 4% मतदान वाढीव मिळेल? तर हे याचं एकच कारण देतात. यांच्याकडे 2.5 वर्षातलं कुठलंही ठोस असं कार्य नाही. कारण जे काही कामं ह्यांनी दाखवली मग त्यात तुमचा कोस्टल रोड असेल, तुमचा अटल सेतू असेल, त्यानंतर समृद्धी महामार्गाचं उद्घाटन असेल, मेट्रो प्रकल्पांचं उद्घाटन असेल, जे काही प्रकल्प ह्यांनी सांगितले ते सारेच्या सारे महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात पूर्ण झाले होते. उद्घाटनाच्या वेळेस यांनी सरकार बदलली आणि स्वतः येऊन त्याचं बारसं केलेलं आहे. म्हणजे कोस्टल रोड हा शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. अटल सेतू हा शिवसेनेचा ड्रीम प्रोजेक्ट होता. त्यानंतर अनेक असे प्रकल्प आहेत मुंबईतले. अगदी मेट्रो प्रकल्प देखील, मेट्रो प्रकल्पाला देखील यांनी नाट लावला होता. म्हणतात शिवसेनेमुळे याचं काम स्लो झालं. शिवसेनेने फक्त ह्याचं कारशेड हलवलं होतं. बाकी मेट्रो प्रकल्पांना कुठेही आपण तसूभरही टच केलं नव्हतं. मेट्रो प्रकल्पांची कामं चालू राहू द्या. फक्त ते आरेच्या जंगलातलं जे कारशेड आहे ते तुम्ही बाहेर घेऊन या. कारण जंगलांचं नुकसान नको. मुंबई अगोदरच एक वाढीव लोकसंख्येचं शहर आहे. म्हणजे अशा प्रकारची आपली ध्येय धोरणं होती. मग ह्यांनी नेमकं केलं काय ह्यांना 4% मतदान जास्त मिळावं? तर हे सांगतायत आमची लाडकी बहीण योजना. म्हणजे 2.5 वर्षात काही न करता तुम्ही शेवटच्या 2-3 महिन्यात एखादी योजना आणायची, अगदी 5 महिन्यांचे पैसे एकत्र देऊन टाकायचे आणि सांगायचं हे आमचं काम आहे. मग असंच करायचं. 5 वर्ष सरकारात येऊन झोपा काढायच्या आणि शेवटच्या 1-1.5 महिन्यामध्ये लोकांना 10-20 हजार रुपये फुकट वाटायचे, जेणेकरून लोकांच्या नजरेमध्ये आपली किंमत तयार होईल आणि 5 वर्ष पुन्हा सरकारात यायचं की पुन्हा लुटायला आपण मोकळे. या सगळ्या गोष्टींचा महाराष्ट्रातली जनता विचार करते. ही योजना काही महाराष्ट्रात एकट्यामध्ये नाहीये, अनेक राज्यांमध्ये आहे. आणि असंही महाराष्ट्रामध्ये अशा अनेक योजना आहेत ज्या योजना काँग्रेसच्या सरकारच्या काळातही चालू झाल्या होत्या, पण त्याचं नाव आपल्याला काँग्रेस म्हणून लक्षात नव्हतं. ती महाराष्ट्राची योजना म्हणून आपल्या लक्षात अशा, म्हणजे इंदिरा आवास योजना असेल, अशा अनेक योजना, श्रावण बाळ योजना वगैरे सारख्या योजना. आता लक्षात घ्या, या सगळ्यामधून टोल माफी वगैरे पण तुम्हाला माहिती आहे. पण हे टोल माफी जरा मुंबईच्या बाजूनेच झाले, कारण मुंबईत देखील 36 जागा जातात म्हणून मुंबईच्या 5ही ज्या एंट्री पॉइंट्सवरचे टोल यांनी बंद केले. पण तुम्हाला एक लक्षात घ्यायला हवं, टोल हे अगोदरच बंद होणार होते. या टोलची अगदी न्यूनतम राशी बाकी राहिलेली आहे. त्यामुळे अशा वेळी त्यांनी हे टोल बंद केले. जी काही पण अजूनही त्या टोल कंपन्यांना त्यांची उर्वरित रक्कम मात्र मिळालेली नाहीये. जशा ह्या विधानसभेच्या निवडणुका होतील हे सारे कोर्टामध्ये जाऊन उभे राहतील, कोर्टामधून या सगळ्यांना स्टे आणतील, पुन्हा तुमचे टोल चालू होतील. मग त्याचमुळे मी सांगतो, आपण असं नेमकं ठोस कार्य काय केलं तर ह्यांना हे माहित नाही. आता पुढच्या काही आकडेवाऱ्यांवर मी येतो. यांनी म्हणजे जे विधानसभांचे जे प्रदेशनिहाय भाग आहेत, पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, इकडे नेमकी काय परिस्थिती आहे तर लक्षात घ्या. पश्चिम महाराष्ट्रामध्ये युतीला
31 ते 38 जागा दाखवल्यात पश्चिम महाराष्ट्र, ज्याच्यामध्ये म्हणजे कोल्हापूर वगैरे, सातारा, सांगली हा सगळा पट्टा येतो. 31 ते 38 जागा दाखवल्यात, तर महाविकास आघाडीला 29 ते 32 जागा दाखवल्यात. जवळपास समसमान जागा आहेत. मराठवाड्यामध्ये युतीला 18 ते 24 आहेत, तर आघाडीला 20 ते 24 आहेत. म्हणजे मिनिमम मध्ये कमी दाखवायचं, पण मॅक्सिमम मध्ये दोघंही सेम ठेवायचे. मराठवाड्यात मी आजही सांगतो, मराठवाड्यात यांनी फक्त त्या 18 ते 24 जागा मिळवून दाखवाव्यात मराठवाड्यामध्ये. विदर्भ असेल, युतीला 32 ते 37 आणि आघाडीला 21 ते 26. हास्यास्पद आहे हे. विदर्भामध्ये यांचे फक्त 3 खासदार निवडून आले विदर्भामधून, आणि तिथे हे म्हणतायत की आम्हाला 32 ते 37 आमदार मिळतील. आता हे सारे शेवटी तर्क वितर्क आहेत, याच्यावर आपण ठोस बोलू शकत नाही. पण लोकसभेच्या आकड्यांप्रमाणे जरी बघितलात, लोकसभेच्या आकड्यांप्रमाणे, तरी देखील बघा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांना, म्हणजे मोदी लाटेतही तुम्ही जर पाहिला असाल, म्हणजे शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती आपण थोडा वेळ बाजूला ठेवूयात पूर्वीची, पण मोदी लाटेतही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना लोकसभेत भले तेवढं यश नसेल मिळालं, पण ह्यांना महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये, म्हणजे मागच्याही वेळेस तुम्हाला माहिती आहे, जवळपास 53 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आले होते 2019 मध्ये, आणि जवळपास तेवढेच 10च्या फरकाने 43-44 आमदार हे काँग्रेस पक्षाचे देखील निवडून आले होते. म्हणजे काँग्रेस पक्षाची स्वतःची अशी एक वोट बँक आहे, किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्वतःची अशी एक वोट बँक आहे, जी वोट बँक ती हलत नसते, ती जागेवर राहत असते, यांची स्वतःची. फक्त राष्ट्रवादीमध्ये फूट घडल्यामुळे कुणाला किती मिळेल याच्यामध्ये तुमच्या बाबतीत साशंकता असेल, त्याच्यावरही मी पुढे उत्तर देईल. पण सध्याच्या घडला यांनी हे असे आकडे दाखवलेले आहेत या सर्वेने. आता तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कोणत्या मुद्द्यावर किती जास्त टक्के लोकांना काय वाटतं याची एक तुम्हाला झलक दाखवतो. ह्याच्यामध्ये सुद्धा काही हास्यास्पद मुद्दे आहेत. महाराष्ट्रामध्ये कोणत्या मुद्द्यावर आपण निवडणुकांना सामोरे जाऊ, किंवा कोणते मुद्दे तुम्हाला सर्वात जास्त महत्वाचे वाटतात, जर असा प्रश्न लोकांना विचारला, सगळ्यात जास्त मत कशाला दिले माहितीये? मुख्यमंत्री पदाचा उमेदवार, यावर आमचं सगळ्यात जास्त लक्ष असतं. त्याला मिळाले 24%. युती कुठली आहे, आघाडी कुठली आहे, याच्यावर आमचं दुसऱ्या क्रमांकाचं मत असतं, ते आहे 23%. सरकारचं काम तुम्ही पाहता का, त्याच्यावर 9% लोक आहेत. बघा, सरकारचं काम पाहण्यावर 9% लोक फक्त. आणि सगळ्यात घाणेरडी गोष्ट म्हणजे अशी, शेतकऱ्यांचे मुद्दे याच्यावर फक्त 4% लोक दाखवले गेलेले आहेत. शेतकऱ्यांचे मुद्दे सगळ्यात घाणेरडी बाब हीच आहे या सर्वेतली. रोजगारावर 6%, जातीवाद समीकरणावर 3% आणि आमदारांचं काम 10%. हे असे मुद्दे घेऊन लोकांच्या मनातला कौल त्यांनी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. आता चेहरा कुठला सगळ्यात महत्वाचा, सगळ्यात मोठा चेहरा तुम्हाला कोण वाटतो महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदासाठी? तर सगळ्यात मोठं वजन घेतलेलं आहे एकनाथ शिंदे 40%, उद्धव ठाकरे 21% आणि देवेंद्र फडणवीस 19%. खरं तर कुठल्याही न्यूज वाहिनीवर, कुठल्याही वृत्तवाहिनीवर, इलेक्ट्रॉनिक असेल, प्रिंट असेल, तुम्ही कुठल्याही, म्हणजे सोशल मीडिया देखील का असेना, कुठल्याही वाहिनीवर जायचं आणि आपण एक सर्वेची लिंक टाकायची, ह्या 4 चेहऱ्यांपैकी तुमचं सर्वाधिक मत कुणाला, आम्ही जागेवर हरू. तुम्ही जर म्हणाल ना उद्धव ठाकरेंचं नाव दुसऱ्या तिसऱ्या नंबरला गेलं, तर आम्ही जागेवर हरू. काय हरायचं ते, कुठली असो, मग एबीपी असो, TV9 असो, साम असो, झी 24 तास असो, अगदी जय महाराष्ट्र सारखं न्यूज चॅनल असो, टुकार, कुठलंही वृत्तवाहिनी घ्या. पण आता ठीक आहे, सर्वे तुम्हाला दाखवायचे, तुम्ही दाखवलं, जे काही आहे ती माहिती मी तुमच्या सर्वांसमोर देतो, पण नंतर आपला सर्वे काय सांगतो ना ते देखील तुम्हाला मी सांगेल. त्यानंतर विदर्भ आणि मराठवाड्याचा मी एक तुम्हाला कौल सांगतो. विदर्भामध्ये शिंदे गटाला मिळतील 48 जागा, आणि माफ करा, विदर्भामध्ये शिंदे गटाला मिळतील 4 ते 8 जागा, आणि मराठवाड्यामध्ये शिंदे गटाला मिळतील 5 ते 9 जागा. बघा, दोघांचं मी एकत्रच सांगतोय तुम्हाला. भारतीय जनता पक्षाला विदर्भामध्ये मिळतील 21 ते 25 जागा, आणि मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पक्षाला मिळतील 10 ते 14 जागा, आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला विदर्भामध्ये मिळतील 3 ते 7 जागा, आणि तेवढ्याच जागा मराठवाड्यामध्ये सुद्धा 3 ते 7 जागा. आता येऊयात शिंदेचं तुम्ही ऐकलं 4 ते 8 आणि 5 ते 9. आता येऊयात शिवसेनेवर. शिवसेनेला विदर्भामध्ये 2 ते 6 जागा मिळतील, आणि मराठवाड्यात 6 ते 10 जागा. हास्यास्पद वाटतं, मराठवाड्यामध्ये 6 ते 10 जागा ज्या दाखवल्या आहेत शिवसेनेला, हास्यास्पद वाटतं, पण ठीक आहे, तुमचे आकडे तुम्ही तुमच्या पद्धतीने मांडले, ठीक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शरद पवार साहेबांच्या 6 ते 10 जागा विदर्भामध्ये आणि 7 ते 11 जागा मराठवाड्यामध्ये. काँग्रेसला 12 ते 16 विदर्भामध्ये आणि 7 ते 11 मराठवाड्यामध्ये.
आता विदर्भामध्ये काँग्रेसला 12 ते 16 जागा दाखवल्या गेल्या. इथेच यांचा सर्वे जरा वजन जास्त झालं बहुतेक पाकिटांचं असं मला वाटायला लागलं. ज्याची जिकडे ताकद आहे, आता याच्यात मी मुंबईचा असेल तर त्यांच्या मुंबईचे किंवा कोकण पट्ट्याचे आकडे नाही आहेत त्यामुळे ते मी सांगू शकलो नाही तुम्हाला, पण ज्याची जिकडे ताकद आहे तिथे त्याला 12 ते 16 मध्ये दाखवलं. इथे त्यांचा सर्वे मला कळला जिथे भारतीय जनता पक्षाला 21 ते 25 जागांवर दाखवण्यात आलं. असो, हे त्यांचे सर्वे असू शकतात. आता तुम्हाला जे जागा मी सांगतोय, ज्या शिवसेना, भारतीय जनता पक्ष किंवा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे या सगळ्यांचा जो इंटरनल सर्वे असतो, या सर्वेचे आकडे नेमके काय सांगतायत हे तुमच्या सर्वांसमोर मांडतो. सगळ्यात पहिला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मी आकडा तुमच्या सर्वांसमोर देतोय. शिवसेनेला 73 ते 79 जागा, शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 73 ते 79 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाला 62 ते जवळपास 67, होय, काँग्रेस पक्षाला 62 ते 67 जागा मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 43 ते 52 जागा मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला. यांचा जर आकडा काढला तर आपण म्हणजे त्या मॅजिक फिगरच्याही फार पुढे जात आहोत. भारतीय जनता पक्षाला 55च्या आसपासच्या जागा, शिंदे गटाला 12 ते 15च्या आसपासच्या जागा, अजित पवार गटाला 20 ते 22 जागा आणि मनसेला 2 जागा इथे दिसत आहेत आणि अदरमध्ये 8 येत आहेत. आता त्या अदरमध्ये वंचित, MIM, प्रहार पक्ष, रासप, अनेक घटक आहेत त्याच्यामध्ये. काही इतर बलाढ्य अपक्ष देखील आहेत त्याच्यामध्ये. या सगळ्यांचा एकंदरीत तुम्ही लेखाजोखा पाहता आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि शिवसेना हे जवळपास टफ बाय टफ चाललेले आहेत. शिवसेनेला जे 79 पर्यंतच्या जागा दिसत आहेत, 72 ते 79 या आजवरच्या सर्वाधिक जागा असतील जर अशा प्रकारचा कौल महाराष्ट्राचा राहिला. कारण मला वाटतं 95 ज्यावेळेस शिवसेनेचं सरकार होतं महाराष्ट्रामध्ये, म्हणजे भाजप शिवसेना युतीचं, त्यावेळेस 75चा हा आपला हायएस्ट आकडा होता आजवरचा. त्यानंतर 63चा जो 2014 मध्ये आपण वेगळे लढल्यानंतर देखील आपल्याला 2014 मध्ये 63चा आकडा मिळाला होता. आणि आता जर हा आकडा असा राहिला तर तो आजवरचा हायएस्ट सर्वोत्तम आकडा असेल, 79 पर्यंतचा जागा. आता शेवटी जनतेचा कौल आहे, आपण पाहूयात कसं काय असेल ते. पण 70+ जरी हा आकडा राहिला तरी हा खूप चांगला आकडा राहणार आहे. काँग्रेसचा देखील 62 ते 68, 62, 67, 68 पर्यंतचा आहे. हा अशा प्रकारचा महाराष्ट्राचा एकंदरीत कल आपल्याला इथे दिसतो. मनसेलाही 2 जागा दिसत आहेत आणि शिंदे गटालाही मला इथे 10 ते 12 जागा दिसत आहेत. कुठल्या 10 ते 12 आहेत मला हे माहित नाही, पण 10 ते 12 जागा पाहूयात ना. शेवटी 23 तारखेला काय आहे खरं आणि काय आहे खोटं, काय आहे असली, काय आहे नकली, जे काही असेल ते आपल्या सर्वांच्या समोर येईलच. पण शिवसैनिकांनो एक लक्षात घ्या, या सर्वेंच्याकडे काही का असेना, हे सर्वे काही का बोलेना, आपल्याला जे महत्वाचं आहे ते येते 20 तारीख, ज्यावेळेस आपण निवडणुकांना बाहेर पडाल. एकट्याने बाहेर पडायचंच नाहीये. आपल्या सर्व नातेवाईकांसोबत, आपल्या सर्व आप्तेष्टांसोबत, जे महाविकास आघाडीच्या, मग जिथे कुठे पंजा असेल, तुतारी असेल, जिथे कुठे मशाल असेल, या चिन्हांचे जे मतदार आहेत, आपण ज्या भागातनं महाराष्ट्राच्या असाल किंवा जगभरातनं आपण जे कोणी असाल पाहत, किंवा जे महाराष्ट्राच्या बाहेर असतील पण त्यावेळेस येण्याची आपण आपली एक इच्छा व्यक्त करतात, सर्वांनी या, आपलं मतदान नक्की करा. ज्या ठिकाणी आपण आहात सर्वांनी या, एक दिवस तो नक्की काढा आणि महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराच्या पारड्यामध्ये आपला तो अमूल्य आशीर्वाद टाका. आणि आपल्या सर्व परिवारासकट प्रत्येकाला फोन करून विचारायचंय, मतदानाला गेलात का, नसेल गेला तर अजूनही जा. 5 वाजायच्या आत आपल्या प्रत्येक मतदाराला हैराण करून सोडायचं. गेलाच पाहिजे मतदार केंद्रापर्यंत, त्याला मतदार केंद्रापर्यंत जाण्यासाठी प्रवृत्त करा. का गरजेचं आहे तुमचं मतदान हे सगळं सांगण्याचा प्रयत्न करा. आणि एकंदरीत तुम्ही 12च्या आतमध्ये हे मतदान करून घ्या, 12 वाजायच्या आतमध्ये, जेणेकरून आपलं बोगस मतदान आपल्या नावाखाली कोणी करणार नाही. काही चुका होतील पण ठीक आहे, आपल्याला त्या चुका जर टाळायच्या असतील, कारण जितके आपण लेट जाल तितकं तुमच्या नावाने बोगस झालेलं मतदान होऊ शकतं. त्यामुळे लेट जाणं टाळायचं आणि लवकरात लवकर जायचं. या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं पुन्हा एकदा सरकार बसणार आहे आणि आपलं सरकार ते येणार आहे. मग पाहूयात ना कुणी काय काय अन्याय अत्याचार केले, सगळं पाहायचं. महाराष्ट्राचं हित सर्वप्रथम, त्यानंतर आपले झालेले अन्याय अत्याचार सुद्धा विसरायचे नाहीत.
असो, तुर्तास मी तुम्हा सर्वांची रजा घेतोय. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.